नमस्कार, मी माया. मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 31 डिसेंबर स्पेशल चमचमीत अशी पावभाजी कशी करायची ते बघणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पावभाजीसाठी लागणारे भाज्या घेतलेल्या आहेत. फ्लावर, बटाटा, त्याचबरोबर टॅमॅटो, कांदा, बीट, गाजर, त्याचबरोबर सिमला आणि मटार घेतलेले. ते मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत. आता सुरुवातीला आपण फ्लावर, बटाटा आणि थोडासा कांदा, थोडासा टॅमॅटो, बीट आणि गाजर एवढ्याच भाज्या आपण सुरुवातीला शिजवून घेणार आहेत. सिमला आणि फ्रोझन मटार आपण नंतर वापरणार आहोत. आता इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे तेल घालायचे. त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचे. जिरं छान तडतडल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालायचे, त्याचबरोबर फ्लावर, त्यानंतर यामध्ये आपल्याला बीट घालायचे. बीट घातल्यानंतर गाजर घालायचे आणि गाजर घातल्यानंतर आता आपल्याला हे छान असं परतून घ्यायचे. भाज्या छान परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि 1 चमचा इथे आपल्याला पावभाजी मसाला घालायचे. उरलेला पावभाजी मसाला आपण नंतर वापरणार आहोत. आणि आता हे सर्व मसाले घातल्यानंतर पुन्हा आता आपण हे मिक्स करून घ्यायचे. आता मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचे. इथे साधारण 3 ग्लास मी पाणी ओतत आहे. पाणी जास्त सुद्धा ओतायचं नाहीये. तर आपल्या भाज्या जितपत बुडतील तितपत पाणी घालायचे. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याचं कुकर लावून घेऊया. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचे. आपला कुकर बाजूला होतोय तोपर्यंत गॅसवरती पुन्हा मी एक भांडं ठेवलेलं आहे. या भांड्यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचा बटर घालायचे. त्यानंतर 2 चमचे तेल ओतायचे. तेल ओतल्यामुळे आपला जो बटर आहे तो जळणार नाही. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला सिमला घालायचे. सिमला छान साधारण 1 ते 2 मिनिटभर परतून घेऊया. या सिमल्यामधला जो उग्रपणा आहे तो निघून जाईल. आता या स्टेजला आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची. आता इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे बारीक किसणीवरती. तर हे 1 चमचा घेतलेला आहे. आता आलं लसूण पण छान परतून घ्यायचंय. आता इथे सिमला छान असा मऊ झालेला आहे. या स्टेजला आता आपण पुन्हा थोडासा कांदा घालायचा आहे. आपण कांदा भाज्यांमध्ये पण घातलेला आहे. तर आता फोडणीमध्ये पण आपल्याला कांदा घालायचा आहे. तर थोडासा मी इथे कांदा पुन्हा घातलेला आहे. त्याचबरोबर आता हे साधारण 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आता आपण यामध्ये टॅमॅटो घालणार आहोत. तर आता आपण शिजायला सुद्धा टॅमॅटो घातलेला आहे आणि आता इथे आपण फोडणीमध्ये पण टॅमॅटो घालत आहे. तर छान असं हे मिक्स करून घ्यायचंय. आता कांदा आणि टॅमॅटो छान परतल्यानंतर या स्टेजला आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची. त्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला लाल तिखट घालायचंय आणि उरलेला जो मगाचा पावभाजी मसाला आहे अर्धा, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. आता पुन्हा आपण फोडणीमध्ये पण हे मसाले घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचे. आता हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि आता याला तेल सुटेपर्यंत आता याला छान असं आपण भाजून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे. या स्टेजला आता यामध्ये आपण फ्रोझन मटार घालणार आहोत. आता हे सर्व मटार आता आपण यामध्ये ओतून घेऊया आणि मटार आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथे कुकरमधल्या भाज्या आपल्या सगळ्या छान अशा शिजलेल्या आहेत. आता कुकर काढून घेतलेले आहे. आता आपण छान असं स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेऊया. आता भाज्या थोड्या कोमट असतानाच आपण व्यवस्थित हे स्मॅश केलं तर अशा पद्धतीने बारीक होतं. तर इथे बघू शकता तुम्ही आपण सर्व भाज्या छान अशा स्मॅश करून घेतलेल्या आहेत. आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता या कुकरमध्ये आता आपल्याला या शिजवून घेतलेल्या भाज्या ओतून घ्यायच्या आहेत. आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया. उलटण्याच्या साहाय्याने खालून आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. म्हणजे खाली जो आपला मसाला आहे तो छान असा या भाजीला कोट होईल.
तर आता चारी बाजूनी मी हे मिक्स करून घेते। आता इथे भांड्याला जे भाजी लागलेली आहे त्यामध्ये मी कोमट पाणी घातलेलं आहे, तेच पाणी मी आता यात ओतलेलं आहे। आता भाजी घातल्यानंतर पुन्हा मी थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालत आहे, कारण भाजीमध्ये आपण मीठ घातलं नव्हतं, फक्त फोडणीमध्ये घातलं होतं। आणि कसुरी मेथी घालायची आपल्याला 1 चमचा, कुस्कुरून घालायचे कसुरी मेथी आणि छान असं आता हे मिक्स करून घेऊया। आता इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी जरा थोडीशी दाटसर वाटते, तर मला थोडीशी पातळ हवी आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचंय। आता यामध्ये साधारण 2.5 ग्लास मी पाणी ओतत आहे। गरम पाणी आहे। गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीची चव कमी होत नाही। तर आता पाणी घातल्यानंतर पुन्हा आपण खालून असं ढवळून घ्यायचंय, जेणेकरून आपली भाजी एकजीव होते। तर छान अशी आपली भाजी तयार होत आहे। आता आपण याला उकळी आणून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे। या स्टेजला मी आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा बटर घालत आहे। बटर घातल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते। तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही यामध्ये बटर घालू शकता। खरी पावभाजीला मजा बटरमुळेच येते। आता पावभाजीवरून आपण फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे। गरमागरम सर्व करून घेऊया। आता आपण पाव भाजून घेऊया। गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आणि आपल्या पावांना ऑलरेडी मी बटर लावून घेतलेलं आहे। आता दोन्ही बाजूनी आपले पाव मस्त गरम करून घेऊया। यावरून थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे। तर आता आपली पावभाजी मस्त सर्व करून घेऊया। मस्त गरमागरम अशी आपली पावभाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता, बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल आणि त्यावरून मस्त बटर सोडायचंय। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि यावेळच्या 31 डिसेंबरला अशा पद्धतीने पावभाजी करून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।